सांगली जिल्हा परिषद सत्ता स्थापनेत अनेक ट्विस्ट येणार. अजित पवार राष्ट्रवादीत फुटीचे संकेत. आमदार सुहास बाबाराव शिंदे यांच्या सूचनेच्या प्रतीक्षेत. रोहित पाटील यांचे काही समर्थक गोपीचंद पडळकर यांच्या संपर्कात. सदस्यांनी घेतली वेट अँड वॉचची भूमिका. सांगली जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. अध्यक्ष सभापती निवडीच्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे आणि या पार्श्वभूमीवर शिंदे शिवसेनेची सोमवारी आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची मंगळवारी मुंबईत बैठक होणार आहे. सत्ता स्थापनेत शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष किंगमेकरची भूमिका बजावत आहे. त्यामुळे या पक्षांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे. शिंदे शिवसेनेचे आमदार सुहास बाबर सोमवार दिनांक 23 रोजी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळाली. या भेटीत जिल्हा परिषद सत्ता स्थापनेबाबत सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. कोणत्या पक्षाला पाठिंबा द्यायचा याचा अंतिम निर्णय बैठकीत होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील काही इतर पक्षांतील सदस्यांनी बाबर यांच्याशी संपर्क साधल्याची चर्चा आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने हालचाली वाढवल्या आहेत आणि या पक्षाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील आणि माजी खासदार संजय पाटील यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख नेते उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांची मंगळवारी भेट घेणार आहेत. या बैठकीत जिल्हा पातळीवरील सत्ता समीकरण, संभाव्य युती आणि समर्थनाची दिशा यावर चर्चा होणार असल्याचे समजत आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षही सत्ता स्थापनेसाठी सक्रिय झाल्याने महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही गटांचे समीकरण बदलण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेमध्ये सध्या सदस्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झालेली आहे. कोणत्या पक्षाकडे झुकते माप राहणार याबाबत चर्चा रंगलेल्या आहेत. काही सदस्यांनी दोन्ही बाजूंशी संपर्क ठेवत वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सांगली.